नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। रंधा येथे वणव्यामुळे घराला आग, लाखो रुपयांचे नुकसान। अकोले तालुक्यातील रंधा खुर्द या गावातील यशोदाबाई देवराम पोटकुले यांच्या घराला आग लागून घराची पूर्णपणे राख रांगोळी झाली आहे। दुपारच्या सुमारास 2 वाजता फॉरेस्टच्या जंगलाला आग लागल्याने मोठा वणवा पेटला होता। जंगलातील आग गावाच्या दिशेने पसरल्याने यशोदाबाई देवराम पोटफुले आणि कांबळे यांच्या घराला आगीची झळ बसली असून त्यामुळे पोटकुले आणि बांबळे या 2 कुटुंबाची घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। यावेळी ग्रामसेवक निमसे, फॉरेस्ट अधिकारी दत्तात्रय पडबळ यांना फोन करून अग्निशामक पाचारण केल्यामुळे आग आटोक्यात आणली, परंतु अकोलेवरून राजूर लांब असल्यामुळे अग्निशमन ठिकाण राजूर येथे कायमस्वरूपी ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। घरातील धान्य, कपडे, कागदपत्रे, इतर संसार उपयोगी वस्तूंची राख रांगोळी झाली आहे। यामध्ये जवळपास घराचे 3,18,000 रुपयाचे नुकसान झाले असून यामुळे हे दोन्ही कुटुंब उघड्यावर आले आहे। तरी आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी पोटकुले आणि बाबळे कुटुंबियांनी केली आहे। यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी सर्कल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करून पुढील कारवाईसाठी शासनाकडे भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहे। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।